राज्यभरात बहुतांश ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळाला। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। यातच आता राजधानी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच त्याशिवाय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्रात उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे। भारतीय हवामान केंद्र कुलाबा यांच्या वतीनं मुंबई महानगराला आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा दिला होता। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज मुंबईमध्ये 34 डिग्री सेल्सिअस हे कमाल आणि किमान 23 डिग्री सेल्सिअस तापमान असणार आहे। अतिपावसानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे। पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील मुळशी तामिणी घाट इथं मुसळधार पाऊस सुरू आहे। येत्या 48 तासात देखील पुण्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। तर पुण्यात कमाल 30 डिग्री सेल्सिअस आणि किमान 22 डिग्री सेल्सिअस तापमान असेल। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तसंच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। पंचगंगेनं देखील सध्या धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। आज कोल्हापूरमध्ये कमाल 32 डिग्री सेल्सिअस आणि किमान 21 डिग्री सेल्सिअस तापमान असेल। तर विदर्भ, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर नागपूरमध्ये आज 30 डिग्री सेल्सिअस तर किमान 21 डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता वर्तवली गेली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच काही ठिकाणी वादळी वारं वाहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 33 डिग्री सेल्सिअस कमाल आणि 25 डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील पाऊस परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहावं तसंच काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।